मामा ही थोबाड माझं फुटलं होतं ही तेव्हा इथं वन आहे. तर मी रोज अशी यायची. त्यांना काय तर कोण कळणी केलेलं असलं ना त्यांचं नाव पण सांगते ते ऑटोमॅटिक निघते. ऑटोमॅटिक 3 किलोमीटर. शंकर मला पाऊस पडत आहे गाडीवर. सकाळचे ऑलमोस्ट 5 वाजलेत. सगळ्यांचे 14-15चा दिलंच असेल कारण की गाडी आपण डिझेल भरते स्फूट काढलाय. हा मग आता गाडी आता परत डिझेल भरी आपण मग ते एवढेच निघेल गाडीचं. हा ना. एकदा टाकी फुल केली ना मग तिथून किती किलोमीटर एवढं किती किलोमीटर चाललं ते माहिती पडत. हा ते बघू आता. गॅप मध्ये एवढं 40 लिटर जर गेलं 40 लिटर मध्ये किती किलोमीटर मग त्याच्या लगे एवढंच चालतं. हा पुढे मारलं का पडा रे. मारलं. तरी आजचा आपला आउटफिट आहे. देवदर्शनला जाताना समय कसं वाटत आहे सांगा कमेंटमध्ये. आता इकडनं सगळ्यांनी निघायचं आहे. सगळे रेडी झालेत. ही एक गाडी, ती एक बोलेरो. चला आगे पण मला वाटतं ह्याचा आलाय. राईटला सोलापूर ब्रिज खालून राईट मारली सोलापूर, इकडून लेफ्ट मारलाय तुळजापूर. समोर बोर्ड आहे सोलापूर विदेशी टोलवे. सरळ तुळजापूरला. चकली आहे मम्मी. हे कुठला टोल आहे? तुळजापूरचा टोल आहे. नाही, तालमवाडी टोल प्लाझा आहे. हे बघा रोड खराब आहे तिकडचा म्हणून एकदम शॉर्टकट. हा ना. आता कुठं पहिलं तुळजापूरला जायचं ना. आम्ही कशी पळवतो गाडी नाही पळवायची. आरामशीर जाऊ द्या, मेंटेन राहू द्या. चला आरामशीर मेंटेन राहू द्या. चांगली पळवावं लागलो, चांगली पळवा. तर आज नदी आहे. कुठली नदी आहे असं वाटतं? तुळजापूर साईडला जाताना ही नदी दिसते. मस्त आहे. किती भारी दिसते. आता आपल्याला सरळ पुढे गेले ना, हा पुढून राईट मारला ना ते डोंगरावर जातं बस. कोणता आहे? मंदिराकडे. हा डोंगर पुढे ब्रिज आहे. पुढे
केलं झाडांना. तेव्हा बार्शीला लेप रोड गेलाय, मंदिराकडे राईट टाकायचा खाली. बार्शीला लेफ्ट रोड, मंदिर टेम्पल. ब्रिज खालून राईट आहे ना. राईट ब्रिज खालून राईट जायचं, सीड मंदिराकडे जातो रस्ता. अच्छा, बघा इथं बोर्ड पण लिहिला आहे, श्री तुळजाभवानी मंदिरकडे मार्ग पार्किंग. जी पार्किंगसाठी हे बघा, हे घाट 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 चालू होतं इथं. खूप छान आहे, मस्त वाटतं. हे बघा, हे घाट आहे. घाट वरती आहे ना, डोंगरावर आहे ना. आता हे दिसतं ना पाठी, एक सीडी येते इथे, हे मंदिर आहे. वरून आल्यानंतर दिसतं ते. जाऊ दे थोडं त्यांच्या बरोबर, फटाफट फटाफट. आता आला आहे इथून लेफ्ट आहे ना. छान. गाव आहे ना तुळजापूरला. चालू का इतकं? हो, आत्या राहते ना ती. हम्म. त्याची बहीण हा. राहते तुळजापूरला. भेटायचं तिला. किती तास घेईल? 24 तास. ओके. एक लेफ्ट आणि एक राईट पार्किंग. ओके, थँक्यू. आता मी बोट वगैरे छपणार आहे ना त्याच्या. पार्किंग झाली आहे मस्तपैकी. इथं पार्किंगला पण आहे जागा खूप. थांब ना, माझ्या झाल्यानंतर बनवलं लागतं. इथं सेफ पार्किंग लागले आहे मस्तपैकी 50 रुपयामध्ये. नो टेन्शन, नो टेन्शन. कसं झाला प्रवास तुम्हाला? एकदम मजेत. एकदम मजेत. गाडी लॉक करायची. असं नको रे, त्यांना कष्ट घ्यावं लागतं. आपण पोचलोय इथं. स्टार्टिंगचे एंट्रन्स आहे. आई तुळजाभवानीचं मार्केट आहे. सगळं ओटी वगैरेचं सगळं सामान भेटणार तुम्हाला इथे. हे बघा समोरच आहे मंदिर. पूजा वगैरे घ्यायची दादा. ओटी छपला, नारळ पूजा काय घ्यायची, ओटी पूजा काय. या इकडं पिढी गाव होती. आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या द्वार समोर उभा आहे. हा, हे मेन एंट्रन्स आहे आतलं. एकदम छान. आहे तुळजाभवानीचं मार्केट वगैरे. चेनला नाश्ता करायला वगैरे होतो. काय काय ओटीचं सामान घ्यायला लागतं. बघा हे तुळजाभवानीच्या आत मेन एंट्रन्स मधलं आहे. नाही चला. पाय धुण्यासाठी इथं आत आहे.
दर्शन आहे खूप जुनं आहे आणि खूप फेमस पण आहे. बघा अंगात आला आहे. इथं बसण्यासाठी पण सगळं खूप आहे. इथून आतून दर्शन झालंय. आता आम्ही बाहेर निघालोय. आत व्हिडिओ जरा पण अलाउड नाही कुठेच. सगळीकडे प्रोहिबिटेड आहेत सगळीकडे, कुठेच अलाउड नाही. तरी मी काढतोय. पाठचा दरवाजा कुठं जातं? इथून पाठच्या दरवाजा. हा ना, पाठचा दरवाजा आहे. तिथून पण एंट्री आहे, इथून पण एंट्री आहे. स्टे करायला पण इथे रूम्स वगैरे आहेत. भक्त निवास श्री तुळजाभवानीचे. कोणतं गाव काय? सोलापूर. सोलापुर का है? चलो रमो. दोस्त है, दोनों दोस्त है. बाय बाय. भाई है, बड़ा है कि छोटा है? हम छोटे हैं. ये बड़ा है. ले लो. आप किधर से? दो आधे छोटे. चला हे सामान आणलं. काय काय हे काय आणलंय? काय नाश्ता? चला चला. गाडीत करा. दोन थैली एक तिकडे थैली. चालूसाठी काय ढोकळा? ढोकळा, समोसे. समोसा. हे समोसा गरमागरम मस्त पैकी. तेव्हा गाडी तसं ठेवणार, नंतर मग बघू. अजय समोसा खाल्ला की नाही? बसले ते बाजूला. दादा तर हाय पहा व्ह्यू. आता आपण कुठं जाणार? आता तुळजापूर केलंय. आता त्या पुढं इथून तुळजापूर निघणार आता आपण 152 किलोमीटर. गांगणापूर. गांगणापूर. त्यानंतर इथून परत मग आपण उठून स्वामी समर्थ महाराज मठामध्ये इकडं अक्कलकोटला. अक्कलकोटला. इथून मग खंडोबा. खंडोबा बाळ्याचा बाळ. खंडोबा. अच्छा. त्याला इकडचं पण दर्शन मस्त झालं एकदम. हा आणि गार वातावरण आहे या साईडला. जानेवारी मध्ये 93 रुपीज डिझेलचा रेट आहे. 93 रुपये लिटर. हा थांब पहिलं किती आहे? ती मूर्ती का? कुठली मूर्ती आहे ती? शंकराची आहे? नाही रे, नाही. मस्त म्हणतो. शंकराची आहे रे. पिंड वगैरे. क्या हुआ इधर? कुछ तो लफड़ा हो गया लगता है. टोका टाकी हो गया लगता है इधर कुछ तो. टोका टाकी नहीं. कोई तो है कुछ तो ट्रक लोग का आंदोलन का हो गया है सब. क्या कौन है? कंटेंट मिलेगा अपने को. हे रोड पूर्ण एकदम. मला कधी यायचं असेल गांगणापूर वगैरे कर्नाटक साईडला, रोड खूप छान आहे ते या साईडचे. मस्त छान नवीन बांधकाम छान एक्सप्रेस. तिथंच जेवली, तिथंच बसलेली. तिला थंडी वाजते. हैदराबाद वगैरे साईडला जातो हा रोड. आता आपल्याला कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून जायचं आहे गांगणापूरला. अक्कलकोट. हे टोल आला आहे. कोणता टोल आहे? वालसंग. टोल प्लाझा आहे वालसंगचा आहे. बघा इथं लिहिलं आहे. खतरनाक हायवे आहे. मस्त पैकी. गाडी सुद्धा नाही. पाण्याने धुल्यासारखे रोड आहेत. पाण्याने धुल्यासारखे. आणि बघा ना, रोडवर गाड्या पण दिसत नाही. गाड्या पण दिसत एकदम क्लीन, साफ सुथरं. माकडच येत होता फोटो. शपथ लांबून असं एकदम पार्लर सारखा. गांगणापूर साईडचा रोड आहे ते. कुठं एखादी गाडी दिसते. अजून अक्कलकोट गेलं मागं लेफ्ट साईडला ब्रिजच्या अगोदर अक्कलकोटला. आता हे आपण चालू गांगणापूर. मस्त रोड आहे, छान रोड आहे सगळा. मध्ये थोडा कच्चा रोड आहे. इथं पण काय तर भांडणं झाले ते बघा. कर्नाटकच्या गाडीत चांगला रोड केला.
हे बघा किती ऑफ रोड बघ, किती घर. कशी 30 आहे, 40 आहे, 50 आहे. कसे बाबा पिकलेले आहेत का हो भाऊ? आजी पिकलेले क्या? हा अजून चावल आहे. हाँ पिकलेली नाही पाहिजे. हा हा कच्चा आहे. कितने का है? त्याचा पका हुआ मत दे दो. हाँ. थोडंसं मतलब मीडियम. ठीक आहे. अरे ये कच्चा है, ये कच्चा है, पका हुआ चाहिए वो नहीं. मुझे अभी खाने वाला है, पार्सल लेकर दे दूँ. अब ये खाना है, शाम को खाना है. हाँ भाई. डॉक्टर ने जैसा गोली दे रहा है वैसा मत दो हमको. अभी खाना है, शाम को खाना है, रात को खाना है. ठीक है, अभी खाना है, शाम को खाना है. नहीं बहुत. वो डॉक्टर बोलता है ना सुबह खाओ, शाम को खाओ, रात को खाओ. काट के दे दो अच्छे से थोड़ा. हाँ जी. ये और ज्यादा दे दो. कर्नाटक 6 किलोमीटर. 6 किलोमीटर आहे. और वो अच्छा. अभी ये कौन सा गाव है? दुधनी. दुधली. आपण ना एकच कापून घ्या, बाकी कापू नका. चाकू घेतो ना मी पुढे कुठे दुकानात भेटत आहे. हा उगाच नको, थांब आपण आपल्या पद्धतीने. थँक्यू भैया जी. चाकू पण घेणं त्या खालचं ठीक आहे, त्याच्यावर टोमॅटोची ती पाणी पडत नाही. पपया घेतल्यात. चलो भैया जी. चलो चलो थँक्यू. ड्रायव्हर जय सद्गुरु हनुमान ज्ञान गुरु सागर जय. काय मंदिर आहे मस्त. वाव. जय श्रीराम. आश्रम आहे. अगं त्या बोले ना आश्रम मध्ये आम्ही राहणार आहे. तर ह्या आश्रम मध्ये समर्थ जय हनुमान काकी बोल. आला आहे. जस्ट आम्ही पोचलो आहे गांगनापूरला. खूप खतरनाक रस्ता होता आणि मोठा प्रवास होता. हे बघा खूप छान आहे. मुद्दाम उतरताना व्हिडिओ काढते म्हणजे कधी ना कधी पडणार कोणतरी. नाही चल. कचरा आपला. कचरा दे टाकते. हे झोपलेत, विश्राम करतात. हे इथं विश्राम करण्याची जागा आहे. पारायण वगैरे करतात मस्त छानपैकी. हे आहे गांगनापूर. तुपाचे दिवे पण आहेत. पहिला हात पाय धुवून यायचं. हा चला. हे पहा काय असं बघा. हां ते आंघोळ सेवा करते, कमी होते, कमी झाल्यावर जाते गावाकडे. कळलं तुम्हाला. काय काय महाराष्ट्रमध्ये आहे ना, तुम्ही चांगलं आहे ना, कोण तर आजूबाजू लोक ना तुम्हाला कळणी करते, तुमचं अन्न तुम्हाला खायला देत नाही. तेच आहे. म्हणजे आता मोनिकाला कसं झालं ना तसं. इथं नाव बी सांगते दुपारी 12:30 वाजता. हा मंदिरमध्ये आरतीला गेले ना, आंघोळ करून गेले ना दुपारी 12:30ला, नगारा वाजते ना, तुम्हाला कोण कळणी केले ना ते बाई आहे ना, तुम्ही आहे ना त्यांचे नाव सांगते. एवढा पॉवरफुल जागा आहे. कुठे कुठे येते जागा? याच गावात 12:30ला गाणगापूरमध्ये. गांगनापूरमध्ये. घरामध्ये जेवण नाही केलं तर बी, जेवण तुम्हाला घरामध्ये नाही गेलं तरी ते जेवण जाते. हे याचे धागे लावले तर इच्छा पूर्ण होते काय, असंच काय तर आहे. औटंबरचं झाड. हा आणि हे कुठली नदी आहे बोला? संगम नदी आहे ना? संगम नदी आहे. नदींचा संगम होतो. 2 नदींचा संगम होते इथे हे नदीमध्ये. चला दाखवा तुम्हाला क्लोज. चला आपण पण. हात पाय धुवून सुरुवात मध्ये. अजय हात पाय धुवून आणि दिवाना वाली चल. दिवा हा इथं हळूहळू कर. दिवा हळूहळू पाणी जाईल. तुझा वाकडा आहे का नाही अजून? मला वाकडा मधला तुझा. खूप कळला बघ. जास्तही नको मारू. तुझ्या पायात बघा काय यार.
झाड आहे स्वामी श्री समर्थ श्री स्वामी समर्थ दत्त महाराज. स्वामी समर्थांचं मंदिर, संगम नदी, हे सगळेजण पारायण करत आहे. पारायण दत्त महाराजांचा आशीर्वाद यांच्यावर यांचं कुटुंब सदा अखंड असो अखंड असो. कर्नाटक कारण सकाळपासून काय खाल्लेलं नाही ऍक्च्युली बोलायला गेलं तर. आणि इकडे तर कर्नाटकमध्ये आलेलो आहे आपण. आपल्या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे. बाळासाहेब ठाकरे फ्रेश आहे का त्यांच्या नावाने मस्तपैकी करूया जरा नाश्ता. सकाळपासून काय खाल्लं नाही. समोस्यावर आहे मी मेंदूवडा मस्तपैकी छान आहे. फेमस आहे कर्नाटकमध्ये. एवढा मोठा परिवार आहे. पूर्ण हॉटेल आपणच फुल केलं. आपण लोकांनीच हॉटेल पूर्ण फुल केलं. काय बोलावं. हे बघा लास्ट वडा मिसळ पाव 2 मिसळ इडली मेंदूवडा मिक्स 4. भस्म करायला आहे मंदिराच्या साईडने. चला की पटापटा. नाही इथं काय होतं सांग. भस्म काय म्हणजे इथे हे भस्माचं डोंगर आहे आणि घेऊन जायचं भस्म थोडस इच्छापूर्ती होते. नाही इथं स्वामींचं काय तर आहे हिस्ट्री. समाधी आहे म्हणजे इथं यज्ञभूमी लिहिली ना परशुराम यज्ञभूमी. समाधी हे इच्छा पूर्ण करायला लागल्यात. हे पण मी पण करून घेतो. हे मिनी थर बनवलेला आहे गारगुटीवर. खाली पडले 1 2 3 5 आणि हे नेहाताईचं आहे. हे माझं आहे गारगुटीवाला. सगळं चाललं. आता कसलं बसवाय आता ते कसं करणार आपल्याला. मनी काय होतंय चांगलं राहतं माणूस. काय होतं काय बी आपल्या शरीरात असेल ते जातं निघून. कुठं कसं शोधायचं भस्म. हे काय सर बसमच आहे की. ही आता ही काय आहे ही. असं न्यायचं गोळून पिशवीत भरून आणि आपल्या घरी आपल्याला काय झालं बाहेर वासा म्हणा लागीर असं तोंडात टाकायचा. दत्ताचं नाव घ्यायचं. त्यानं भस्म करतोय दत्त महाराज. चांगलं असतं हा किती पोत्याने नेते ती भस्म लोक. है ना. मग भस्म लय चांगलं आहे बाया. माझं मामा ही थोबाड माझं फुटलं होतं ही. तेव्हा इथं वन आहे. तर मी रोज अशी यायची आणि असं लावायची. रुपयाची गोळी खाल्ली नाही. हे भस्मावर माझं नीट झालंय चारत वाढ. हे दत्ताच्या भस्मावर मी सगळी पाक हितनं फू गळत होता. रागात गळत होतं. वास सुटला होता. पण माझं दत्ताने बसवलंय भस्मानं म्हणून मला अनुभव आहे. मी भस्म लावत असते. हे भस्मानं सारं भस्म होतं आपलं. खरंच आहो. मला कुणी जवळ बसून देत नव्हतं. नग द्यावा नग व द्यावा असू दे. कुठं लागेल. हाय पूजा वास्तू बंद.
कुठलं मंदिर आहे मम्मी? कैलेश्वर मंदिर. 3 देवस्थान पूर्ण नाही केल्याशिवाय तुमचं दर्शन होणार नाही. गाणगापूरचा पूर्ण करावं लागणार. हे पहा शनी, नवघरा, गणपती, महादेव, कल्लेश्वर 3 दिवस 2 केले नाही. शनी शनी महाराज आराम चालू आहे. चला आता आपलं दर्शन झालंय पूर्णपणे. आता सरळ आपल्याला जायचं आहे अक्कलकोट स्वामी सोलापूरला. कर्नाटक भागात येतं रे. हे कर्नाटक भागात नाही. अक्कलकोट स्वामी अक्कलकोटला इथून आता अक्कलकोट स्वामी सोलापूर. सोलापूरला ना मठ मठ मठाकडं. आता आम्ही जात आहोत श्री स्वामी अक्कलकोट सोलापूरला. पुढे पप्पा गाडी घेऊन चाललेत. इथे अजय बसलाय. चला गणपती अप्पा मोरया. मोरया. जय सगळे समर्थ. अंबे मात की जय. मलिक साहेब की 2 चराहो दी. लाल साहेब की 2 चराहो दी. थोड्याच्या देवानं चाक बल. आता कुठे जायचंय? सोलापूर अक्कलकोट. किती टाइम लागणार आहे तिथे जायला? इथून आता 1.5 तास ह्याच्यात time नाही माहिती काय. पण दर्शन कसे झाले सगळे? खूप जीवन म्हणजे जीव थकलाय. हा. सकाळपासून ट्रॅव्हलिंग करतो. सकाळी 4 वाजल्यापासून. किती किलोमीटर कव्हर केले? 1000 किलोमीटर केलं असेल. कर्नाटक आपण सोलापूर काय अंदाज नाही एवढं तरी एक अंदाज पण. मावळवर ना आला आपण. हो, तेच. मावळवर नाही तर जास्त ना 180 किलोमीटर असं. कारण आम्ही बघितलं तर 150 किलोमीटर होतो सोलापूरवरनं. काय म्हणतात त्याला? चला गाडी पाठी बघ रे. तो म्हणून तो उभा केली गाडी पप्पानी. मोर. अरे वा 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 वा. मोर 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 काय दिसच नाही काय. टिक 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 कसं करणार वाजल पिप्पानी पिक्चर. काय दिसत नाही. ट्रेन आली आहे. तिथून आली आहे. सिग्नल दिलेला आहे. हे बघ मस्त वाटतंय बघ ना. असं उभारला उलट्या ना काकाच्या आता पका हे भेटलं बघा होता मोबाईल. वा कसला नजर आहे की नाही. खल्लास. मालडबे या मालडब्यामध्ये काय काय असू शकतं? सगळं सोनं नाणं काय. अक्कलकोट स्वामीच्या इथं आलोय आम्ही. कुठे आहे ते काम आहे ते? चल पहिलं. छान छान मूर्ती आहेत सगळ्या. हे पहा अक्कलकोट स्वामीच्या इथे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थचं मंदिर आहे. आज गर्दी नाही आहे नाहीतर हे पूर्ण फुल भरलेलं असतं. हा ऍक्च्युली बोलायला हे घेणे. चल ना फटाफट घेतलं काय. चला चला इथून सरळच आहे ना. हे बघा किती छान छान आहे बघा. फुल पीसफुल आहे. पप्पा कुठे आहेत? संग्राम. हाय हाय. खूप छान मस्त सजवले आहेत. अक्कलकोट श्री स्वामी स्वामी समर्थ. हे आराम
हा वरडालाच काय खूप छान आहे पीसफुल. हे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ इथे बसायचे, स्मरण वगैरे करायचे. आज बघा इथे सगळ्यांनी पाया पडून घ्यायचे. चला 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 आता आपलं देवदर्शन झालंय सगळीकडनं अक्कलकोटवरून. तर चालू आहे आपण घरी मोरवंचीला. आमचा लास्ट स्टॉप आहे खंडोबा, म्हणजे लास्ट देवदर्शन. मग आता लास्ट आहे. हळद आहे का हळद आहे. जय मल्हार सदानंदाचा. घ्या दादा फोटो काढून दादा एअरपोर्ट आता आलो बघ कॅमेऱ्यामध्ये, नाही तर मी तुमच्या सगळ्यांचीच काढतो व्हिडिओ. आता पूर्ण देवदर्शन झालं आहे. या काकांची बुलेरो होती म्हणून आपण पण सगळ्या दोन्ही फॅमिलींची झाली आहे. हा ना आता जीव. चला हे थाळी मागवली आहे मला, चायनीज वगैरे. बघा तिथे पण बसल्यात. पप्पा तिकडं बसलेत, पप्पा आणि आजमा. तिथे पण यायला लागला ऑर्डर. पाऊस पडत आहे. इथं लांबोटीला आहे बघा, गाडी पूर्ण ओली झाली आहे. हे बघ पूर्ण पाऊस. कोलून नाही, कोलत ना आता मी, कोलून ना लिजा. काय झालं? आणि भाकरी असतात छोटे छोटे, फुलके नसतात, पुरी चप्पल इथंच राहू दे. चला आता आम्ही आत्ता जस्ट पोचलो आहे. पाऊस पण खूप पडतोय, तुम्ही दाखवून बघू शकता तुम्ही. हे बघा हे राजीव मामा आहेत, गाडीवर वार्ता करतात. चला, थँक्यू फॉर वॉचिंग.